शेवटचा सामना इथे आपल्या समोर 4 षटकांचा फायनलचा मुकाबला 4 वाजून 33 मिनिटं झालेले आहेत. 4:34 ला आपला पहिला चेंडू पडेल असं आपण अपेक्षा बाळगतोय आणि जातोय मैदानामध्ये. सलामीची जोडी सुद्धा आली आहे डॅशिंग संघाकडून खेळण्यासाठी. डॅशिंग पर्सनॅलिटी ऑफ कुकसे मिस्टर महेंद्र पाटील ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला बॅट्समन. दोन्ही संघाचे 12 खेळाडू पाठवा. ओ यावेळेला पायात होता, चेंडूला खोदून काढलं आणि चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून जातोय. चेंडू जात असताना तिथे पाहतोय आपण की हा चौकार मिळतोय लॉंग ऑफच्या दिशेने. 4 रन महेंद्र पाटीलच्या बॅट मधून. थँक्यू. पुन्हा एकदा ओपनिंगचा मौका मिळालाय. मौका मिलेगा तो बता देंगे. महेंद्र पाटील स्वतःला सांगतोय, आता तो सुद्धा सांगेल की पुढे सरकला आणि उडवला चेंडूला. नो लुक शॉट आहे. चेंडूकडे पाहताय 3 फिल्डर पोहोचले पण तो त्यांना झेल घेता आला नाही. त्यांना असं वाटत होतं की तो चेंडू नाही आगीचा गोळा आहे की काय. तो झेल घेऊ शकले नाही आणि त्या दरम्यान 3 धावांचा प्रयत्न होता. इच्छा होती महेंद्र पाटीलची परंतु तिथे नॉन स्ट्रायकर बॅटरने तिथे नकार दिला दीपकने. धावसंख्या अजून दोन्ही पुढे जात असताना चौकारा पाठोपाठ 2+ धावसंख्या 6 वर. 6 ऑन द बोर्ड टीम डीबीएस डॅशिंग संघाची. गोलंदाजी मार्क होती रणजित आहे. मिड ऑफला सचिन, त्याच्याकडून चेंडू उडाला होता, त्याने चौकार आपण पाहिला, तो नशिबाने चौकार प्राप्त झाला. पुन्हा एकदा महेंद्र पाटील सामना करतोय. फुल टॉसला टर्न केलाय कमरेच्या जवळून. अझरुद्दीन स्टाईलनी बघा फटक्याकडे पाहिलं सुद्धा नाही महेंद्र पाटीलने. हा त्यांचा कॉन्फिडन्स आहे. ठोकला चौकार. 4 रन. थँक्यू. तर व्हॅलेंटियर्स लोकांनी जरा मैदानाचा ताबा घ्या. चहू बाजूला चेंडू जात आहेत म्हणून काही असतील आपले व्हॅलेंटियर्स. पुढे जिथे सावली मिळेल तिथे जरा बसण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला इथे चेंडू सुद्धा आणता येतील पटापट. वेळ सुद्धा वाचेल आपला. तसा वेळ आपल्याकडे खूप आहे आता या फायनलसाठी. फायनल अशीच सुरू होणं गरजेचं असतं. फायनल पूर्ण षटकांचीच होणं आवश्यक असतं. परंतु कधी कधी काय असतं की फायनलला नेमकी आपल्याला वेळ मिळत नसतो आणि आपण फायनल हा महत्वाचा सामना अगदी 1-2 षटकांचा खेळतो. परंतु या ठिकाणी चांगलं नियोजनबद्ध आयोजन केलं आमच्या डीबीएस मॅनेजमेंटने आणि सर्व सामने अगदी पूर्णपणे 4-4 षटकांचे इथे होत असताना पाहतो. धावसंख्या पुढे सरकली. बॅट्समन पुढे सरकलाय. सरळ लॉफ केलाय. महेंद्र पाटील ऑन फायर. ठोकला षटकार. धावसंख्या पोहोचवली 16 वरती. 2 चौकार, 1 कडक षटकार ठोकला महेंद्र पाटील. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पावलांचा वापर करतोय. आता प्रॉपरली फटका इथे बनवता आला नाहीये. चेंडू पायात होता आणि बॅटची कडा घेऊन गेला. विकेट किपरकडे टप्प्याटप्प्याने तिथे अगदी सिंगल मिळाले नाहीये. डॉट चेंडू निघाला. धावसंख्या 16. 5 चेंडू पडल्या ज्यामध्ये 1 डबल, 2 चौकार, 1 षटकार, 1 डॉट असा लेखाजोखा मला सुनील भोईर सांगतायत. बॉलिंग करतोय तो मिस्टर रणजित, ज्याने पहिलेच षटक अगदी महागडं हाताळलं. त्याचं कारण की चांगली फटकेबाजी केली, आतिषबाजी केली महेंद्र पाटीलने. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, पायात चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि डावी यष्टीला सोडून जाणारा. पंच कृष्णा सर सांगतात वाईड आहे आणि अतिरिक्त धाव इथे जोडली जाते. धावसंख्या 17 झालेली आहे. महेंद्र पाटील उतरले मैदानामध्ये. त्यांनी खतऱ्याची घंटा वाजवली आहे की मी चांगला क्रिकेट खेळू शकतो. मी क्रिकेट पासून थोडासा दूर जरी असलो तरी सुद्धा माझा फॉर्म हा अबाधित आहे, माझा क्लास हा परमनंट आहे. तो क्लास मध्ये आलाय आणि या ठिकाणी पाहतायत कॉन्फिडन्स बघा की वाईट चेंडू असेल. पाहिलं सुद्धा नाही त्यांनी. बघा पंचांकडे किती कॉन्फिडन्स आहे. हा चॉकलेट बॉय आहे, हा वंडर बॉय आहे आमच्या कुकसेचा. कधी कधी वंडरफुली खेळत असतो. एक आमचा एक बबलू पाटील आहे कुकशाचा वंडर बॉय, सिरीज मॅन ऑफ कुकसे. आणि हा महेंद्र पाटील डीबीएस या संघाकडून तो वंडर बॉयची भूमिका पार पाडतोय. हो या वेळेला चेंडू ऑफस्टिकच्या जवळ फुलंड लेनचा होता. स्विंगिंग यॉर्करचा प्रयत्न केला आणि षटक समाप्त झालं. धावसंख्या बिनबाद डीबीएस इथे डॅशिंग संघाची आहे ती 18 वर 18 विदाउट एनी लॉस. बिनबाद 18 धावांची पार्टनरशिप. पूर्णच्या पूर्ण षटक खेळून काढलं महेंद्रने आणि दीपक आता पहिल्या चेंडूला सामोरं जाईल.
अगदी फायनलिस्ट दोन्ही पण संघ अगदी अनेक खेळाडूंना पराजित करून आज ते पुढे सरसावले आणि आज ते फायनलिस्ट म्हणून त्यांचं आता नाव कोरलं गेलं ह्या डीव्हीएस टुर्नामेंटच्या चॅम्पियनशिपच्या यादीमध्ये. विचारलं जाईल की 25 मध्ये कुठले संघ फायनलिस्ट होते, कोणते संघ दावेदार होते, कोणते संघ पोचले होते, कोणत्या संघाचं परफॉर्मन्स चांगलं राहिलं, या चर्चेला उधाण येणार आहे. स्पर्धा जशी संपन्न होईल तसं या स्पर्धेचं पूर्णपणे व्हायोलेशन होणार आहे, व्हायरल होईल स्पर्धा. आणि का नको, कारण स्पर्धेने अगदी उत्तुंग भरारी घेतली या एक दिवसीय स्पर्धेमध्ये. नवीन गोलंदाज साहिल आणि समोर बॅट्समन दीपक. धावसंख्या 18, पहिल्या षटकाची समाप्ती. ह्याच रेटने गेला तर 18-72 होऊ शकतात. 60 प्लेसचं स्वप्न आहे कॅप्टनचं. यावेळेला अपांपूल चेंडूला खाली आपटलाय, अपटी देऊन ड्राईव्ह केलाय. मिड विकेटचा फिल्डर येतो, वेगाने फेकी केली. त्या दरम्यान महेंद्र पाटीलने आपल्याकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे, 18 नव्हे तर 19 वर. 19 ऑन द बोर्ड, 18+1. साहिल चांगला, अगदी चांगला अष्टपैलू क्रिकेटर आहे, चांगली बॅटिंग सुद्धा करतो आणि धावा सुद्धा रोखण्याची क्षमता ठेवतो. त्याने आज ते दाखवून सुद्धा दिलंय. ओ कडक शॉट, ओ माय गॉड, फेकून दिलाय अक्षरशः आकाशाला गवसणी घातली आहे फटक्याने. महेंद्र पाटील सुद्धा बॅट्समन ते सुद्धा अगदी अचंबित झाले की किती वेगाचं टायमिंग झालं. बेमिसाल टायमिंग, षटकार येतोय महेंद्र पाटीलच्या बॅट मधून. जरूर जरूर, फूल और कांटे. अजय देवगणचा तो पहिला पिक्चर आणि स्टार बनले, तसे आता महेंद्र पाटील आमचे पिक्चर दाखवत आहेत. सांगतात की ये भाई साहब ये झाकी है, पिक्चर और बहुत कुछ बाकी है. महेंद्र काही शॉट देखे हमारा भी दिल धडका, हमारी जान तडपने लगी है. महेंद्र पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा उचलण्यासाठी हा चेंडू मिड ऑफ थोडासा दूरवरती आहे, फ्लाय झाला होता तिथे बघा. चेंडू निसटला आणि त्या दरम्यान त्या संधीचा फायदा घेत असताना दीपक आणि महेंद्रची जोडी जमली आहे. षटकारापाठोपाठ धावसंख्या दोन्ही पुढे सरकत असताना 27 वर टीम डीव्हीएस डॅशिंग संघाची डॅशिंग बॅटिंग करतोय. एका बाजूला टायगर्स आहेत, सुनील सरांनी सांगितलं की मी टायगर्स बनवलेत, पण इथे महेंद्र आता जाधव सांगतायत की मी डॅशिंग बनवलेत. माझे सगळे खेळाडू डॅशिंगची भूमिका पार पाडतायत. डॅशिंग बॅटिंग करतोय महेंद्र पाटील. पुन्हा एकदा सामना करेल. बॅकफुटला कट केलाय, बॅटचा वेग आणि बॅटचा वेग, गोलंदाजाचा वेग धारण केला. चेंडू गेला डीप थर्ड मॅनच्या दिशेने. 4 रन महेंद्र पाटीलच्या बॅट मधून. नक्कीच मुकाबला, महामुकाबला. धावसंख्या आहे मुकाबल्यामध्ये पोहोचली आहे 31 वर. महेंद्र पाटील हा फुल टॉसला अगदी सेफ शॉट खेळतोय. स्पिलेच्या दिशेने टर्न केला चेंडूला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, फेकी करतोय. समजदारी सुद्धा दाखवतायत बघा, संयम सुद्धा राखून खेळतायत. त्यांना सुद्धा माहितीये की मला बडे मॅच का खेळाडी बनायचं आहे, हे महेंद्र पाटील दाखवून दिलं. मागच्या 2 सामन्यामध्ये चमकदार कामगिरी नाही झाली, फिल्डिंगला जबाब केली, पण आता महत्वाच्या सामन्यामध्ये त्यांनी कॅप्टनला सुद्धा दाखवून दिलं. कॅप्टन त्याच्यात विश्वास दाखवला महेंद्र जाधव सरांनी की तुला ओपनिंगला जायचं, आणि असं काय ओपन केलं की सामना इथे खुला करून ठेवलाय महेंद्र पाटीलनी. जबरदस्त इथे बॅटिंगचा नमुना पेश होत असताना आता दीपक स्ट्राईकला. धावसंख्या 32. लिव्ह द बॉल, गो टू द विकेट कीपर. चेंडू सोडून दिला विकेट कीपर कडे जात असताना. अपेक्षा होती की वाईट पडेल, पण तो नाही. चेंडूला खाली सुद्धा ठेवलं गोलंदाज साहिलने. हा डॉट चेंडू काढलाय. चेंडू क्रमांक 5 होता, 6 होता, माफ करा. षटक समाप्त झालं. 1-2 सिंगल, 1 सिक्सर, 1 डबल, 1 चौकार असा लेखाचोखा आम्हाला दाखवलाय सुनील भोईरामचे स्कोर यांनी. म्हणजे 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 16.0च्या वेगाने 32-32.
बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय डीबीएस दॅसिंग, ज्या संघाचे संघ नायक महेंद्रजी जाधव, श्याम वागे, महेंद्र पाटील, विनायक वारगडे, अनिकेत पाटील, रुपेश माळी, प्रतीक निपुरते, अश्विन शेलार, हरेश पाटील, कमलाकर हिरवे, प्रशांत पोडवाल, राहुल पाटील आणि नरेश कवाले. आणि आपण फिल्डिंग करणारा संघ पाहतोय तो डीबीएस टायगर्स. संघाचे स्कीपर संघ नायक सुनीलजी पाटील, साहिल जे, रणजित एस, साईभाई, असगर अली, राजेंद्र, राजू, अनिल, सचिन, विनोद डब्ल्यू, राजेश सी आणि संदीप के. असं खेळाडू ज्यांनी आपला दर्जा सिद्ध केलाय, ज्यांनी स्वतःला सिद्ध केलंय आणि ते फायनलिस्ट बनले त्या टुर्नामेंटचे, ज्या टुर्नामेंटचं नाव आहे डीबीएस क्रिकेट टुर्नामेंट चॅम्पियनशिप 2025 भिवंडी या ठिकाणी. कम ऑन डीजे. सामना संपल्यानंतर कोणी पण स्टम्प्स आणि बेल्स कोणी पण घेऊन जायचे नाही, ते आपल्याला जमा करायचे तिथे आपल्या क्रीडांगणावरती, अशी आम्हाला सूचना आलेली आहे. तर कृपया ती तुम्ही काळजी घ्या. चला जाऊया आता. 2 षटक समाप्त. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला महेंद्र पाटील, नॉन स्ट्राईकला दीपक, गोलंदाजी मार्कवरती मिस्टर साई. ज्या साईने अगदी गोलंदाजांना राई 5 गणी दाखवली, पुण्याची वाई दाखवली, ते साई काय सॉलिड खेळले होते आधीच्या सामन्यामध्ये. आता महेंद्र त्यांचा सामना करतोय. विकेट किपर दर्शवतायत चेंडू कुठे टाकायचं ते सांगतायत. याला खेचून मारलंय आणि साहिलच्या डोक्यावरून जातोय हा चेंडू, गेला सीमा रेषेच्या बाहेर. चौकार महेंद्र पाटीलच्या बॅट मधून. दिगोडेचा असेल तो, आणि हा एक कुक्सेचा डेंजरस बॅटमन महेंद्र पाटील. डेंजर ठरतोय, लॉफ्ट केलाय आणि ते सचिनच्या डोक्यावरून जातोय. चेंडू गेला लॉंग ऑफच्या दिशेने, लॉफ्टेड, फ्लॅश ऑफ ड्राइव्ह, फ्लॅट सिक्सर. महेंद्र पाटील ऑन फायर. थँक्यू. हा मुकाबला नव्हे, हा महामुकाबला रंगतोय. डीएजी टुर्नामेंटचा फायनलचा मुकाबला इथे रंगत असताना काय रंग भरलेत. महेंद्र पाटीलने आडव्या बॅटने सरळ लॉफ्ट केलाय, बॉलरच्या डोक्यावरून जातोय. चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंगच्या टप्पा पडतोय. सचिन वेगाने लॉंगवरून येतपर्यंत तितकाच वेगाने वेग धारण केलाय. एका बाजूला सर्जा धावतोय, दुसऱ्या बाजूला सोन्या धावतोय. सोन्याच्या सर्जाच्या मथुरच्या वेगाने धावसंख्या सुद्धा पुढे जात असताना धावसंख्या आता पोहोचलेली आहे डबल 4 44 वर. दे दनादन बॅटिंग, अगदी दे दणका बॅटिंग करतोय महेंद्र पाटील. पूर्ण खेळाडू कक्षाकडे सुद्धा त्यांचं लक्ष आहे की तुम्ही सांगा मग तुम्हाला काय पाहिजे, मी तुम्हाला ते देईन. मैं हूं ना मैदान में, मैं माही हूं, मैं माया हूं, महेंद्र पाटील हूं, हे सांगतोय. शॉट ऑन पूल सिंगलची प्राप्ती केली आणि अजून एक धाव मिळते ओथ्रोच्या रूपाने. ते धाव अर्जित झालेले आहे. 1+1 2 धावा इथे जोडल्या जातील. धावसंख्या 46 वर 46. षटक क्रमांक 3 सुरू असताना फायनल कशी असावी, ती फायनल अशी असावी. फायनल कशी दिसावी, तर या 2 खेळाडूंसारखी दिसावी. हे 2 खेळाडू आहेत जे आपण पाहतोय, दीपक आणि महेंद्र, आणि हे 2 संघ आहेत. एका बाजूला टायगर, दुसऱ्या बाजूला डॅसिंग. डीव्हीएचचे संघ यावेळेला पुन्हा एकदा हापाम पूल. चेंडू अगदी डोक्याच्या जवळून टर्न केला आणि तिथे गेला. चेंडूने हुलकावणी दिली, निसटलाय. नशिबाच्या 4 धावा पुन्हा एकदा महेंद्र पाटीलच्या खात्यात आणि संघाच्या खात्यात जमा झाल्या. 50 अप. अर्धशतक कंप्लीट. टीम डीव्हीएस डॅशिंगची अर्धशतक पारी. वेगाने 2 धावा पूर्ण झाल्या. काय तिथे फिल्डिंग करतात बघा, त्यांच्याच गावाची दिशा आहे ती. त्या रेषेकडेच, त्या दिशेकडे बीएन विनोदजी वखारे आहेत, या गावचे सुपुत्र. अगदी पूर्णपणे तो किल्ला लढवतायत, ती जागा सांभाळतायत. विनोदजी घाबरू नका, तो 7 बार तुमच्या नावातच राहील, तो कोणी घेणार नाहीये. विनोदजी वखारे अगदी ते पण तिथे ते सांभाळतायत, तो किल्ला लढवतायत.
आणि महेंद्र ऑन 49. बापरे, महेंद्र ऑन 49. आता हिशोब केला आमच्या तपासणीसनी, आमच्या सी आले होते चार्टर्ड अकाउंट, त्यांनी सांगितलं की त्यांच्या धावा झाल्यात 49. नॉट आउट महेंद्र पाटील. कम ऑन, 50 होणार. झाली रे झाली, महेंद्र पाटीलची 50 झाली. जबरदस्त बॅटिंग केली, बॅट दाखवा चौ बाजूला. महेंद्र पाटील, यू आर स्टार, ग्रेट वंडर बॉय ऑफ डीबीएस टुर्नामेंट. महेंद्र पाटीलने ठोकलाय अर्धशतक. सॉलिड, बेटर परफॉर्मन्स. हल्ला बोल, नॉकआउट, नॉक बॅटिंग, डॅसिंग अफलातून कामगिरी केली त्याने आपल्या संघासाठी. बडे मॅच का पला बडा खिलाडी महेंद्र पाटील, जबरदस्त. है अभी तो हमने चलने का इरादा किया है, ये न हारे हैं न हारेंगे कभी, ये किसी और से नहीं खुद से वादा किया है, डीबीएस से वादा किया है. फुल टॉस इथे दीपकच्या बॅट मधून हपाम पोल. चेंडू ट्रॅव्हल होते वेगाने, तिथे कव्हर केलंय फॉरवर्ड स्क्वेअरच्या दिशेने आणि वेगाने विनोद वखारे सुद्धा तिथे आले होते बघा बॅकअप देण्यासाठी. ते सुद्धा अगदी ती पुढे जागा सांभाळतायत. धावसंख्या एकने पुढे सरकत असताना 57 वरती शेवटचं षटक मार्गस्थ आहे. काय जजमेंट आहे बघा कॅप्टनचं महेंद्र जाधवचं. त्यांनी सांगितलं मनोगत बघितलं तेव्हा की सर आम्ही 60च्या पार जाणार. काय जजमेंट आहे आणि काय त्यांनी दाखवून दिलंय. आम्ही करून दाखवलं, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. आणि हॅट्स ऑफ यू महेंद्र अँड महेंद्र पाटील, महेंद्र जाधव अँड पाटील. वाईड यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुली केला गोलंदाजाने. डॉट चेंडू काढला गोलंदाज अनिल आहे ज्याने धावा रोखल्या. तिथे पहिला बराच वेळानंतर सर आपण डॉट बघितलाय ना, बराच वेळानंतर मला ते वाटतं की पहिल्या षटकात फक्त एक डॉट आला होता, परंतु त्याशिवाय सगळे चेंडू मारले गेले दीपक आणि महेंद्र पाटील कडून. एक हाती किल्ला लढवते. वन मॅन आर्मी महेंद्र पाटील या ठिकाणी वाईड मिळतोय, खूपच दूरवरचा चेंडू आणि पंचांचा वाईडचा इशारा. धाव संख्या 58, 58. दोनच चेंडू झाले त्या षटकातील लिगली. एक वाईड पडलं, एक पण गडी बाद होत नाहीये. पूर्णपणे हताश हैराण झालेत. विकेट कधी मिळणार त्याची वाट बघतायत, ब्रेक थ्रू कधी मिळणार. फुलटॉस असा भीमरचा इशारा पंचांचा. विनोद वखारे तिथे झेल घेत नाही, त्यांना माहितीये मी का झेल घ्यायचा. तो तिथे नो बॉल आहे, पण तो चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 1+4 5. धावसंख्या 63 झालेली आहे. पक्ष्यांचा वावर सुद्धा वाढला बघा. हवा सुद्धा वेगाने आता पूर्णपणे इथे वाढू लागलेली आहे. वारा घोंगावतोय. हा वारा क्रिकेटचा आहे, वारा क्रिकेटचा आहे. हा नारा महेंद्र पाटीलचा आहे. हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. गोलंदाज तिथे पोहोचत नाहीये आणि तिथे 2 धाव घेण्याचा मानस महेंद्र पाटीलचा सक्सेसफुली होतोय, झालाय. 2 धाव कंप्लीट झाल्या, तिसरी पण घेत आहेत. भाग मिल्का भाग, भागो भागो भागो, ढूंढो ढूंढो रे साजना, धावो पोलो. महेंद्र पाटील बघा तिथे काय नक्की करतायत. बॅट टाकली होती आणि त्यांना अगदी विकेट टाकायची, कारण त्यांना सुद्धा माहिती की आपल्या दुसऱ्या बॅट्समॅनला चान्स द्यायची आहे. इथे अशा प्रकारे तिथे 3 धाव कंप्लीट झाल्या. धावसंख्या 3 ने 66 वर 66. पण त्यांना बाद घेतलं की नाही प्रश्न आहे. त्यांना धावता पळता येत नाही, कारण कधी कधी खेळतात क्रिकेट पासून दूर आहेत, परंतु त्यांनी डीवेस सारखी साठी मोलाचं कार्य केलं. हॅट्स ऑफ यू महेंद्र पाटील. 60 धावा एकाच्या, एकट्या महेंद्रच्या. हो फेकलाय, फुलटॉस फेकून दिलाय. दीपक पण थांबणार नाहीये. अरे तू मारले, मी का मारणार नाहीये सांगतोय, ठोकतोय षटकार. दीपकचा हा ब्रँडेड षटकार. बॉल द्या, बॉल द्या. महेंद्र पाटील लोटांगण घातलं तिकडे. परंतु ती शरणागती नाहीये, तर त्यांनी विजय साजरा केला एक प्रकारे. एक हाती तिथे किल्ला गिरवलाय. सामना होणं बाकी आहे, परंतु त्यांनी जी तगडी लढाई दिली आहे ती अगदी कौतुकास्पद आहे. सिंहाचा वाटा उचललाय. एकट्याने 60 धावा कुठल्या. आता धावसंख्या पोहोचली आहे षटकाराने 72 वरती, म्हणजे बाकीच्या 12 धावा दीपक आणि इतर एक्स्ट्राच्या माध्यमातून. बरोबर सर? म्हणजे किती मोठा सिंहाचा वाटा महेंद्र पाटीलचा. वन मॅन आर्मी.
हा डीजे बरोबर सांगतोयस की षटकार पाहून हैराणच झालेत. फिल्डिंग करणारा संघ पूर्णपणे हैराण, नामोहरण झाले त्यांचं पूर्णपणे. चिंतेचं सावट कोसळले फिल्डिंग करणाऱ्या संघापुढे, परंतु त्यांच्याकडे सुद्धा अगदी बॅटिंगची क्षमता आहे. इथे दीपक दोनदा पूर्ण करेल का? नॉन स्ट्राईकला धावतायत तिथे महेंद्र पाटील आणि त्यांचं आता विकेट प्राप्त केलंय बहुतेक. तिथे नॉट आउट आहे की आउट आहे? नॉट आउट. धावा 2 पूर्ण झाल्या. धावसंख्या 74, 74. 74 ऑन द बोर्ड. 60चा पल्ला ऑलरेडी गाठला. जो अंदाज होता कॅप्टन महेंद्र जाधव यांचा, त्याच्या पलीकडे धावसंख्या नेऊन ठेवली महेंद्र पाटील आणि दीपकने. उलटॉस पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये चेंडू वाईट लेग बायच्या रूपाने जातोय 4 धावांसाठी. अशा प्रकारे 4 षटक समाप्त झाली. धावसंख्या बरोबर झाली ती 78, 78. 79चं लक्ष चॅम्पियन करंडक उचलण्यासाठी 79 धावांचं लक्ष सेट केलंय. डॅसिंग डीव्हीएस संघाने, डॅसिंग महेंद्र पाटील येतोय बघा. अगदी छाती फुलली आहे. जान हथेली पे लेके बल्ला हाथ में लेके वो चल पड़े और उन्हें जड़ दिया. हाफ सेंचुरी. बड़े मैच का भला खिलाड़ी महेंद्र पाटिल.
प्रणव थोडासा आवाज दे प्रणव. डीजे प्रणव थोड़ा आवाज दे. हॅलो. हॅलो हॅलो चेक माइक टेस्टिंग. हॅलो 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 माइक चेक. हॅलो चेक. हॅलो माइक टेस्टिंग 1 2 3 4. हॅलो हॅलो चेक. हॅलो माइक चेक. तर चला फायनल सुरू आहे. धावांचा पाठलाग सुरू होणार आहे. 79 धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये. रणजित आणि साहिल दोन्ही संघांना शुभेच्छा. चॅम्पियन पद पटकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा. शर्तीचे प्रयत्न करा. पहिला चेंडू इथे अगदी स्वेर टाकला जातोय गोलंदाज दीपक कडून. वाईटचा इशारा पंचांचा. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 19-20 धावा कुटाव्या लागतील. नुसतं करून चालणार नाही. ठोकाव्या लागतील, जोडाव्या लागतील, फोडाव्या लागतील. तोडफोड बॅटिंग करावी लागणार आहे. समोर लेफ्टी आहे रणजित. तो दीपक. दीपक टू रणजित. हा चेंडू हाताळलाय. वाईड यॉर्कर हाताळलाय आणि कमबॅक केलंय गोलंदाजाने. टाळ्या टाळ्यांचा गजर सुरू झालाय. अगदी पाठीराखे बघा डॅसिंग संघाचे सुद्धा वाढलेत, जे अगदी बैठक मांडून ठाण मांडून बसलेत. भरते बैठक मांडून बरेचसे प्रेक्षक आनंद घेतात या स्पर्धेचा. श्री इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह स्ट्रीमिंग केली जात आहे, कव्हर केली जात आहे. यावेळेला सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातो एका टप्प्याने 4 धावांसाठी सीमा रेषेच्या बाहेर. लेफ्टी रणजीच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. तिथे सरळ लॉफ्ट केलं होतं बॅट्समन रणजितने. तो सुद्धा आव्हान देतोय की आम्ही सुद्धा जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करू. त्याची बॅट त्यांनी खोललेली आहे, त्याची बॅटिंग खुललेली आहे. फिल्डर बघा आपण पाहू शकता एक लॉंग ऑफ आहे आणि एक ऑन साईडला पाहतोय मिड विकेट डीप मध्ये. पहिल्या षटकामध्ये 2 फिल्डर पेट्रोलिंग करतायत. दीपक फिल्डिंग पुन्हा एकदा चेंज करतोय. शॉर्ट फाईन लेग आहे. एक बॅकवर्ड पॉइंट गली म्हणू शकतो. शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. मिड ऑफला कॅप्टन आहेत. यावेळेला अराउंड द लेग दांडी 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 गुल. फलंदाज बाद. रणजित क्लीन बोल्ड. मस्त चेंडू हाताला गोलंदाज दीपकने. स्विंगिंग यॉर्कर होता आणि अगदी बरोबर बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू घुसला आणि त्रिफळाचीच झाला बॅट्समन रणजित. 1 डाऊन बॅट्समन मैदानामध्ये आलाय. धावसंख्या इथे आहे ती पाहतोय आपण 5 वर. 5 ऑन द बोर्ड. बारावा खेळाडू पाठवा जरा प्लीज. दोन्ही संघाचा बारावा खेळाडू नाहीये. ओ बॅटला चेक कडा. तिथे चेंडूला चेडला होतं डायरेक्ट. विकेट किपरनी बघा तिथे प्रेझेन्स ऑफ माइंड सुद्धा दाखवला. चेंडू निसटला हातातून. त्यानंतर दुसरी पर्वणी सुद्धा त्यांना प्राप्त झाली होती. डायरेक्ट हिट केलं होतं पण तिथे बचावले बॅट्समन. अगदी घरात पोहोचण्याच्या आधीच चेंडू तिथे निघून गेला. नशीब की तिथे बेल सोडल्या नाहीत. काय थरार पाहतो आपण. बॅट्समन त्या बाजूला जो आहे स्ट्राईक एंडला मिस्टर साई अशी माहिती मिळते. ज्याने आधीचा सामना गाजवला तो साई आलाय. सामना करतोय दीपकचा. चेंज ऑफ पेस बॅकअप हँडचा वापर केला. चेंडू अगदी हलगतपणे सोडला होता दीपकने. चांगलं चातुर्य दाखवलं. चांगले व्हेरिएशन्स त्याच्या बॉलिंग मधून पाहायला मिळालं आणि इथे एक सिंगल प्राप्त केली.
फुल टॉस. बॅटला तिथे मिडल होते आणि चेंडू ट्रॅव्हल होते दीप हेडमॅन कडे वेगाने फिल्ड होते. ओ क्या बात आहे, वॉटर फिल्डिंग, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग, जल्लोष. त्या फिल्डिंगच्या आधारे नक्की तिथे चौकार वाचवले आणि अशा प्रकारे षटक संपल्याचा इशारा पंच राम जाधव यांचा होत असताना इथे पहिल्या षटकाची समाप्ती आपण झालेली पाहतोय. पण तो काय मस्त स्वतःला झोकून देतात हे फिल्डर. सुंदर बॅटिंग सुद्धा पेश केली, तितकी लाजबाब बॉलिंग होते आणि अफलातून फिल्डिंग सुद्धा इथे करत आहेत हे डॅसिंग फिल्डर्स, डॅसिंग क्रिकेटर्स. डीव्हीएस डॅसिंग संघ डॅसिंग टीमचे नेतृत्व करत असताना महेंद्रजी जाधव आता बॉलिंग मार्क वरती सज्ज. षटक क्रमांक दुसरा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. लक्ष फार मोठं 79 धावांचं. सी द बॉल हिट द बॉल ही नीती वापरावी लागेल. जिकडे वारा तिकडे मारा हे तुम्हाला पाहावं लागेल. वारा कोणत्या दिशेने वाहतोय तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतोय, म्हणजेच राईट बॅट्समनला ऑन साईडला मोठे फटके मारावे लागतील. चेंडू ऑफ साईडला टाकला जातोय. पंच निहाळतात. के सर सांगतायत इट्स वाईट डिलिव्हरी. राम जाधव सर आहेत तिथे, त्यांनी जागा नाही बदलली. पहिला चेंडू इथे स्वेर टाकलेला आहे. वाईटचा इशारा. धावसंख्या इथे 9 ऑन द बोर्ड. 9 धावसंख्या. अजून 70 करायचे आहेत. 70 मोर. हे दिल मांगे मोर. अजून एक वाईड आलंय. आता 69 करायचे आहेत. धावसंख्या झाली दुहेरी अंक 10. 10 ऑन द बोर्ड. लाईन आणि दिशा थोडीशी भरकटलेली आहे. अचूक टप्पा टाकावा लागेल. बचाव करून चालणार नाही. प्रेशर तुम्ही टाकलाय ऑलरेडी. मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. 2-3 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा कव्हरिंग होऊ शकते, कारण ती क्षमता आहे साईमध्ये. त्यांनी दाखवली आहे आधीच्या सामन्यामध्ये. त्याचे मोठे फटके पाहायला मिळाले आपल्याला. परंतु साईला चॅनल मध्ये चेंडू द्यायचा नाही असा प्रयत्न करतायत कॅप्टन महेंद्र जाधव. हो, हा सुद्धा स्वेर मारा. काहीतरी तिथे बिनसलंय. अचूक टप्पा सापडत नाहीयेत. ऍक्शन मध्ये थोडासा बदल केला की काय? राऊंड आर्म ऍक्शन होत आहे की काय? आर्म ऍक्शन केली पाहिजे. चेंडू सरळ टाकला पाहिजे. अगदी एसटीना नजरेसमोर ठेवून. समोरचा बॅट्समन कोणत्या कॅलिबरचा आहे ते पाहायचं नसतं. तुमची कॅलिब्रिटी, तुमची कॅपॅसिटी, तुमची क्वालिटी काय आहे ही सिद्ध करायची असते. का समोरचा बॅटर आहे तो फटके मारणारच आहे, पण तुम्ही त्याला कसं थांबवू शकता हा प्रयत्न केला पाहिजे. थांबवता कधी येणार आहे? जेव्हा तुम्ही बचाव करणार नाही तेव्हा तुम्ही थांबवू शकता. तुम्ही त्या संकटावरती मात केली पाहिजे, तोंड दिलं पाहिजे, झुंज दिली पाहिजे. अशा प्रकारची बॅट चिकट आहे की काय? लाऊड अपील केली गेलेली आहे. पंच तिथे सांगतायत अशी अपील कधी पण मेन पंचांकडे करायची असते याची तुम्ही नोंद घ्या. कॉट बँडची अपील कधी पण मेन पंचांकडे करायची असते. ही तुम्ही चूक केलेली आहे त्या ठिकाणी. मे बी धाव काढली नाहीये. साई पुण्याचा स्ट्राईक एंडला आहे. नॉन स्ट्राईकला साईलच्या गबळेमध्ये बॅट आता गेली. साईला स्ट्राईक मिळत नाहीये. साई आणि साहिलची जोडी. या वेळेला मस्त आडव्या बॅटनी सरळ ड्राईव्ह केला. अनिकेत त्या ठिकाणी कव्हर करतोय. लॉंग ऑफला आहे तो. चांगली फिल्डिंग होत आहे. फेकी सुद्धा लाजबाब. कुठली अतिरिक्त धाव मिळत नाही. सिंगल इथे भर दिला. सिंगलची प्राप्ती केली. धावसंख्या सिंगलने पुढे जात असताना इथे धावफलक सांगतोय आपल्याला 12. ट्रेल ऑन द बोर्ड. चौकार षटकारांपासून वंचित ठेवलंय हे नक्की आहे आणि तेच फटके येणं गरजेचं आहे आता. ओ आधी बॅट आणि बॅटच्या मध्ये ब्लॉक डिलिव्हरी आणि बघा स्किड झाले. फिल्डर तिथे विकेट किपर सुद्धा थांबले नाहीयेत. त्यांनी सुद्धा तिथे स्किड होऊन फेकी केली. त्या दरम्यान अजून एक धावची लई लोट केलेली आहे. धावा 2 जोडल्या गेल्यात. धावसंख्या 2 पुढे 14 वर. टीम डीव्हीएस टायगर संघ इथे बॅटिंग करतोय. आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी गेलेला सामना खेचून आणला. त्यामध्ये साईचं मोलाचं योगदान बघितलं आपण. काय त्यांनी धावा लुटल्या. धावफलक रंगला होता. साईने तब्बल 29 धावांची अविरत खेळी साकार केली आणि आता ते चेसिंग करतायत डीव्हीएस टायगर्स. यावेळेला सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ हिट. इट्स अ बिगी माइटी ब्लो. 6.
जय श्रीराम. सिक्सर आला पुन्हा एकदा साहिल सज्ज आहे समोरच्या स्ट्राईक एंडला. आता लाऊड अपील पंचांनी वाईट घोषित केलाय. ऑफस्टोनच्या बाहेर टप्पा पडला, चेंडू बाहेर निघाला, फ्लाय सुद्धा झाला. राईज ऑन द राईज फटका अगेन्स्ट द राईज मारायचा होता, अगेन्स्ट द स्पिन मारायचा होता बॅट्समनला साहिल याला, ज्याने षटकार एक ठोकलाय. तंत्र जंत्र मंत्र वापरावे लागतील आता पूर्णपणे. तुमची शक्तीचं प्रदर्शन करावं लागेल धावांचा पल्ला गाठण्यासाठी. हो अचूक चेंडू आणि हेलिकॉप्टर उडवलाय. मायटी हेलिकॉप्टर साहिलच्या बॅट मधून सिक्सर. (27) धावसंख्या 27. तर धावसंख्या षटकाराने फुललेली आहे, खुललेली आहे. धावसंख्या इथे 27 पोहोचवलेली आहे साहिलच्या षटकाराने. साहिल आणि साईची जोडी जमलेली आहे. हल्ला बोल करतायत. पुन्हा एकदा हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथे झेलचा प्रयत्न गोलंदाजाने का केला नाही हा प्रश्न आहे. वेगाने फिल्डर आला, नो स्ट्राईक केला धोका आणि तिथे रनआउट झालाय साहिल. साई बाद झालाय. साई तगडा खेळाडू बाद होतोय. जल्लोष, आरडा ओरडा, शिट्या पिंपड्या ते वाजवले जात आहेत. फलंदाज बाद. उत्साह बघा शिगेला पोहोचला, उत्कंठा शिगेला पोहोचले टुर्नामेंटची. टीव्हीएस चॅम्पियनशिप 2025 फायनलचा मुकाबला इथे रंगत असणार. साई बाद. स्क्वेलिकच्या दिशेने स्वतः विकेट कीपर गेले आणि त्या दरम्यान साहिल एक धाव पूर्ण केली. संघाची एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे 29 वरती. 29 धावसंख्या. 79चं लक्ष म्हणजे अजून 50 धावांची गरज आहे. 50 मोर रिक्वायर्ड. धावसंख्या 30 कंप्लीटेड. 49 अजून पाहिजेत. बॅट्समन बघा अगला वेळेला टान्स आहे, त्यांचा बॅट फिरवली होती आणि तिथे बघा सूर मारतायत, काय फिल्डिंग करतायत आणि वाईटचा इशारा 1+1. बाईच्या रूपामध्ये एक धावा, 1+1 अशा 2 धावा इथे वाढवल्या जात आहेत. बाईची एक आणि वाईटची एक. धावसंख्या इथे 32 वर 32. नवीन बॅट्समन आलेले आहेत बाद झाल्यानंतर. साई बाद झाले. साहिलच्या सोबत नवीन बॅट्समन जॉईन झालेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन हरेश. यावेळेला सुद्धा पूलचा प्रयत्न होता, खेचून मारण्याचा प्रयत्न. थोडीशी केतन मातेची स्टाईल आहे साहिलकडे. स्टान्स त्याचा थोडासा वाटतो बॅटिंग करताना. वाकलनचा केतन म्हात्रे. यावेळेला सुद्धा एक धाव तिथे लुटलेली आहे. एका धावेने धावसंख्या हळूहळू पुढे 33 वर. परंतु सिंगल डबल हे तुम्हाला लक्ष साध्य करता येणार नाहीये, त्यासाठी हवाई सफर ची वेळ आलेली आहे. पुढचा चेंडू हरेश राऊंड द विकेट. यावेळेला खूपच अवे फ्रॉम द बॉडी. पंचांकडे दाद मागतायत.
वाईट मिळणार अशी शक्यता आहे आणि एक अजून धाव सुद्धा जोडली गेली. पंच सांगतायत वाईट +1 वाईटच्या रूपामध्ये एक धाव आणि वाईटच्या रूपामध्ये एक धाव अशा 2 धावा इथे वाढवल्या जात आहेत. धावसंख्या 35 वर 35. साहिल ऑन स्ट्राइक. हल्ला बोल होत नाही, सामन्यामधली मजा निघून गेली. हो सुरुवात झालीये. हा ठोकला षटकार. साहिल सांगतोय की मी विजयाचा शंखनाद तिथे फुंकणार आहे. त्यांनी फुंकलाय शंखनाद आणि ठोकलाय षटकार. साहिलचा हँडसम षटकार. शॉर्ट ऑफ लेंथ होता, हाफ ट्रॅकर मिळाला आणि बरोबर चेंडूच्या उसळीवरती आक्रमण केलं होतं साहिलने आणि तो षटकार प्रेस झाला. धावसंख्या 6 ने पुढे इथे जात असताना 41 वर. थांब डीजे थांब डीजे ग्राउंड कडे पण बघा जरा प्लीज. यावेळेला फुल टॉस बॅटची कडा घेतोय आणि सिली मिड विकेटला वेगाने फिल्डर येतोय बघा. विकेट किपर सुद्धा जीवाचं रान करतायत. प्रत्येक फिल्डरांनी ठरवलंय की जिद्दीने खेळायचंय, आपण इझिली घ्यायचं नाही, कुठल्या प्रकारे ढील द्यायचं नाही. सामन्यामध्ये ढिसाळपणा ही वृत्ती दाखवायची नाहीये. चांगलं या ठिकाणी तालमेल आहे पूर्णपणे संघाचं. चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग, चांगली फिल्डिंग सुद्धा करण्याचा त्यांचा प्रयत्न होत असताना धावसंख्या 42 वर. हो यावेळेला बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू पायाला आदळलाय, पण तो पंच सांगतायत राम जाधव सर की चेंडू लेग स्टिकला सोडून चाललाय. लेग बिफोर विकेटची तिथे अपील केली होती. हरीश गोलंदाज आहे. पुण्यामध्ये आता रिलॅक्स मूड मध्ये संघ. डीव्हीएस डॅशिंग संघ, त्यांनी डॅशिंग परफॉर्मन्स दिलं दिवसभरामध्ये आणि फायनल कशी बनवली बघा. तब्बल 78 धावांचा शिखर बनवलं. परंतु या धावांचा पाठलाग करत असताना दमछाक झाली बॅटरची आणि षटक समाप्त झालं तिसरं. डीएस म्हणतोय तुम्ही का? डीव्हीएस म्हणालो. डीव्हीएस नव्हे आणि टीव्हीएस पण नव्हे. डीएसव्ही येस. डीएसव्ही चॅम्पियनशिप आणि शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी काही सेकंद शिल्लक आहेत. 6 चेंडूमध्ये पाहिजेत 37 धावा डीएसव्ही चॅम्पियनशिप साठी. डीएसव्ही चॅम्पियन कोण होणार? उत्तर स्पष्ट होत चाललंय प्रेक्षको. तुम्हाला सुद्धा वेगळं सांगायची गरज नाहीये. बॅटच्या पुढच्या टोकाला लागलाय बघा. तिथे फुटबॉल सुद्धा खेळतात कॅप्टन महेंद्रजी जाधव. वेगाने येत आहेत, तितकाच वेगाने धावा सुद्धा 2 तिथे पूर्ण झाल्या. पण तो स्वप्न तुमचं पूर्ण होणार नाही असं वाटतंय. अवघड वाटतंय. अशक्य काही म्हणायचं नसतं. अशक्य काही म्हणायचं नसतं क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जातं. धावसंख्या इथे 44 वर. अजून पाहिजेत त्या 35. 5 चेंडूमध्ये 35. कदाचित टेप बॉल असता तर झाल्या असत्या. तिथे 9वा मिळतो ISPL मध्ये. पण आता दादोजीला जावं लागेल. दादोजी कोंड स्टेडियम कलवा ठाणे. हो यावेळेला सुद्धा फुलरचा चेंडू बॅट वेगाने हाय बॅकलीचा वापर केला होता. सिली पॉइंटला ट्रॅव्हल होतोय चेंडू. सिंगल इथे प्राप्त झाली. धावसंख्या 45 वरती. गोलंदाजी हाताळतात नरेश. हे सुद्धा अगदी चाणाक्ष गोलंदाज आहेत. दिवसभरात त्याने सुद्धा चांगली फिल्डिंग केली आहे, चांगलं बॉलिंग सुद्धा केली आहे. उंचपुरे खेळाडू आहेत. महेंद्र पाटील तर आज पूर्णपणे कहर केला शेवटच्या सामन्यामध्ये. बडे मॅच का बडा खिलाडी बन गे महेंद्र पाटील. ओ यावेळेला चेंडूला खाली ठेवलं. आडव्या बॅटचा वापर केला होता परंतु तिथे एक सिंगल सुद्धा पूर्ण होत नाहीये. फलंदाज बाद होते. रनआउट. जल्लोष आणि सुनील सर येतात वाटतं. बॅट घ्यायचे विसरले होते. या बॅट लागेल सर या. डीएसव्ही चॅम्पियनशिपचा परचम इथे लहरू लागलाय. महेंद्र पाटील सुद्धा तिथे आनंदाने गहरू लागलेत. आनंदाचे डोहाळे फुटू लागलेत. आनंदाचे फवारे उडू लागलेत. अगदी सगळे रिलॅक्स झालेत. विजयाचा सुगंध इथे दरवळू लागलाय. विजयचा सुगंध पसरू लागलाय. नाकापर्यंत पोहोचलाय. श्वासामध्ये पोहोचलाय. रक्तामध्ये ऑलरेडी होता. आणि ते नवीन बॅट्समन सुनील सर आलेत.
त्यांनी सुद्धा पुलचा प्रयत्न केला, त्यांचा झेल टिपलाय आणि इथे करंडक पण टिपला. असं काय मोठा जल्लोष बघा इथे होत आहे. खेळी संपुष्टात. जे उतरले होते त्यांनी बॅट घ्यायची विसरली होती, गॉगल काढून दिला, कॅप काढून दिली, पण त्यांनी चेंडू मिडल केलाय. महत्वाचं मैदानात उतरणं महत्वाचं असतं. बल्ला हातमध्ये घेतलेला ही त्यांची हिंमत होती. क्रिकेट खेळत नाही म्हणून काय झालं, पण मी मैदानात उतरलो, मी शस्त्र टाकली नाहीयेत, हातामध्ये बॅट घेऊन आले होते. चेंडू मिडल सुद्धा झाला होता, पण तो अगदी बॅकवर्ड स्पीडला झेल टिपला आणि सुनील सरांचं तिथे विकेटचं पतन झालं. विजयाकडे वाटचाल करतोय संघ, चॅम्पियन पदाकडे वाटचाल करतोय डीएसवी डॅशिंग संघ. डीएसवी टायगर संघ बॅकफुट वरती आहे. असगर अली भाई आगे. ये असगर अली नहीं है, ये बली है, ये खली है, ये बाहुबली है. ऐसी कोई नहीं गली है जहां पे असगर अली की बैट नहीं चली है. ये असगर अली है. देखो ज्यांना चेंडू पण घाबरला जवळ जाण्यासाठी, असे असगर अली. असगर अलीचा बळी प्राप्त करावा लागेल. नरेश प्रयत्न करतील. मोठी विकेट आहे. ओ दुरून फटका मारतायत असगर अली. नावामध्ये किती वजन आहे बघा, मोठं वजन आहे. षटकार मारला तर अर्धा डझन मिळतील वजनाला, आणि षटकार मारावा लागेल असगरजी. प्रेक्षकांना आनंद द्यावा लागेल. प्रयत्न करा करतायत, पण त्यांना खेळवलं. असगर अलीना सुद्धा तिथे अगदी काही करता आलं नाही. अशा प्रकारे चॅम्पियन 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 बजावडीचे चॅम्पियन ठरलाय 2025 चा डीएसपी टुर्नामेंटचा. डीएसपी डॅशिंग टीम ठरले चॅम्पियन. लागोपाठ दुसरा वर्ष डिफेंडिंग होते, डिफेंड केले त्यांनी ते चॅम्पियन पद. याला म्हणतात हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. कॉन्स्टिट्युन्सी सातत्य तिथे अबाधित राखून ठेवले, टिकवले टीम डीएसवी डॅशिंग ने. बजाओ बजाओ डीजे, चॅम्पियन लगाओ. हार्ड लक टफ लक डीएसवी टाइगर्स. सुनील सर हार्ड लक टफ लक, नेक्स्ट टाइम देखेंगे. तुम्ही सांगून जा, आम्ही पुन्हा येऊ. यस चॅम्पियन.